नमस्कार सिंधुदुर्ग वासियांनो, दिनांक 7 मे 2024 रोजी जिल्ह्यामध्ये मतदान होणार आहे। प्रशासन त्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे व आपणही मतदानामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन आपला मतदानाचा पवित्र हक्क बजवावा। मतदान करणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे आणि आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये दिनांक 7 मे रोजी मतदान करून आपण आपल्या आद्य कर्तव्याचे पालन करूया। नवीन मतदार जे आपल्या लोकतंत्राचे भवितव्य आहे त्यांचा माझा कळकळीचं आवाहन आहे की 7 मे रोजी जास्तीत जास्त संख्येत मतदान करून आपल्या लोकतंत्राला सुदृढ करावे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी दिनांक 7 मे रोजी मतदान होणार आहे। सदर मतदान प्रक्रिया शांततेने तसेच निर्भय वातावरणात पार पाडावे यासाठी सिंधुदुर्ग पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे। नमस्कार सिंधुदुर्ग वासियांनो, दिनांक 7 मे रोजी आपल्या जिल्ह्यात मतदान होणार आहे, तरी या मतदानात सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे। आपण अत्यावश्यक सेवेत असाल किंवा निवडणूक प्रक्रियेच्या ड्युटीवर असाल तरीही टपाली का असेना मतदान करा आणि आपले कर्तव्य बजावा। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मनुष्यबळ व्यवस्थापन समितीतर्फे आम्ही सज्ज आहोत। कायदा व सुव्यवस्थेचं तंतोतंत पालन करावं व दिनांक 7 मे रोजी सिंधुदुर्गवासियांनी मतदान करावे। जिल्ह्यातील एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी जिल्हा प्रशासन घेत आहे। सिंधुदुर्गवासियांना आवाहन, 100% मतदान करा, लोकशाही बळकट करा। 7 मे रोजी मतदान आहे, प्रशासन सुसज्ज आहे, आपणही सज्ज व्हा आणि मतदानाचं कर्तव्य बजावा। लक्षात ठेवा, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा तुम्ही आधारस्तंभ आहात, तेव्हा मतदान नक्की करा, आपला हक्क बजावा। दिनांक 7 मे। चला तर मग 7 मे रोजी तुम्हीही मतदान करा आणि इतरांनाही मतदानासाठी प्रवृत्त करून लोकशाहीच्या या महाउत्सवामध्ये सहभागी व्हा। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नाही।